रामभाऊ सखाराम रुईकर, कोल्हापूर जिल्ह्यातील रुई हे त्यांचं गाव. शिक्षण कोल्हापूर आणि त्यानंतर कायद्याची पदवी त्यांनी पुणे या ठिकाणी घेतली. मात्र कामगार चळवळीकडे त्यांचा फार मोठा ओढा होता. ते त्यानंतर नागपूरला स्थायिक झाले. नागपूरमध्ये राहत असताना तिथं कामगाराच्या कल्याणाकरता, कामगाराच्या संघर्षाकरता फार मोठी चळवळ त्यांनी उभा केली. त्याचबरोबर ज्यावेळेला सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक नावाच्या पक्षाची स्थापना केली, त्याचं महाराष्ट्राची धुरा त्यांनी सांभाळली. त्याच्याकरता सुभाषचंद्र बोस भेटण्याकरता नागपूर या ठिकाणी आलेले होते. त्याचबरोबर स्वातंत्र्य संग्रामामध्ये सुद्धा त्यांनी फार मोठा सहभाग नोंदवला. त्यामुळं सरदार वल्लभभाई पटेल असेल, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबरोबर फार मोठे संबंध होते. स्वातंत्र्यानंतर ज्यावेळेस त्यांना एक ऑफर आली की तुम्ही न्यायाधीश पद स्वीकारा किंवा त्यानंतर मुख्यमंत्री पद स्वीकारा, मात्र त्यांनी सांगितलं कामगार हाच माझा गाभा आहे, मी कामगाराच्या पलीकडे जाणार नाही. त्यामुळं आज जे आपण कामगारांच्या कल्याणाचे कायदे दिसतो त्यामध्ये 90% कायदे हे त्यांची देणगी आहे. त्यामुळे त्यांना कामगार केसरी नावाची दिलेली पदवी ही सार्थ ठरते. नमस्कार.